नमस्कार शेतकऱ्यांनो, पाहूया कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव बघण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची सूचना कांदा शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। कांदा विशेष सूचना आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांद्याचे भाव तेजीत राहणार का कमी होणार त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन शकता कांदा विशेष सूचना, कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा सतत मोठा हस्तक्षेप होत आहे। नाफेडचा बफर स्टॉकमधील 35 रुपयांनी विकणारा कांदा निर्यातीवरील 20% शुल्क हे त्यातील मोठे कारण आहे आणि त्यात कांदा आयातीला असलेली परवानगी, त्यामुळे अफगाणिस्तानमधून येणारा कांदा यामुळे आठवड्यात 800 ते 1000 रुपयाची दरामध्ये घसरण झालेली आहे। 5000च्या किंवा 5000च्या वरती जो की कांदा गेला होता तो 4000 येऊन ठेपला आहे। त्यामुळे जवळपास 800 ते 1000 रुपयाची घसरण या ठिकाणी झालेली आहे कांदा आयातीमुळे। आणि कांद्याचे भाव वाढू शकतं का त्या संदर्भात काय म्हणतात तर बघा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना भारत दिगोळे बघू शकता। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या दरात घसरण झाली आहे, परंतु तरीही कांदा दरवाढीला संधी दिसत आहे। आता चाळीमध्ये शेतकऱ्यांकडे राहिलेला थोडाफार कांदा हा आता रिस्क म्हणून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा थोडा विक्री करणे योग्य राहील। नवीन लाल कांद्यालाही चांगले दर मिळतील, त्यामुळे शेतकरी अपरिपक्व कांदा काढून बाजारात विक्रीसाठी आणण्याची घाई करू नये। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटून माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवसेना, लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून सांगा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवसेना, सबस्क्राईब नक्कीच करा। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच राहणार आहोत। धन्यवाद।